नमस्कार. झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व झुंजार SC 37 न्यूज या ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 4 ऑक्टोबर 2025 च्या उस्मानाबाद, धाराशिव व परिसरातील 10 ठळक घडामोडी. धाराशिव उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात महिला शेतकरी. धाराशिव उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात महिला शेतकरी आंदोलक यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना घेरले. महिला झाल्या आक्रमक, काही झाडावरही चढल्या, प्रशासन पुरते झाले हवालदिल. पावसाने उघडीप दिल्यामुळे पाण्यातून वाचलेले सोयाबीन काढण्यासाठी शेतकरी यांनी केली लगबग सुरू. मजुरांनीही मजबुरीचा फायदा घेत मजुरीचा दरही वाढवला. पुण्यातील पलायन केलेला निलेश गायवळे यांचा ऑडिओ क्लिप झाली व्हायरल. धाराशिव उस्मानाबाद येथील व्यापाऱ्याला देत होता धमकी. खंडेराव रघुनाथ कवडे या धाराशिव उस्मानाबाद येथील व्यापाऱ्याची 4 ते 4.25 लाख रुपयाची ऑनलाईन झाली फसवणूक. कवडे यांनी सायबर शाखेत गुन्हा केला दाखल. लाडकी बहीण योजनेतील EKYCच्या तांत्रिक अडचणी लवकरच होणार दूर. आदिती तटकरे यांनी या अडचणीकडे वेधले लक्ष. राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. आगामी 4 दिवसात पावसाचा आणखी जोर वाढणार. सावध व दक्ष राहण्याच्या हवामान खात्याच्या आल्या सूचना. सतत नागरिकांची गैरसोय, कामात पक्षपातीपणा व दुजाभाव. धाराशिव नगर परिषदेचे नगर रचना सहाय्यक प्रकाश पवार महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील अधिनियम 1979 नुसार केले. जिल्हा अधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी सेवेतून पवार यांना निलंबित. धाराशिव शहरातील नळपट्टी व घरपट्टीवरील व्याजापोटी आकारली जाणारी रक्कम माफ करण्यासाठी भाजपाने दिले मुख्य अधिकारी धाराशिव यांना निवेदन. धाराशिव ग्रामीण पोलिसांनी गोरख महादेव निंबाळकर यांच्याकडून 82,700 रुपयाचा प्रतिबंधित अवैध गुटखा केला जप्त व केला गुन्हा दाखल. खिरनीमाळा परिसरातून कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 2 जर्सी गायीची समीर मिया शेख यांच्या राहणार सांजा वेश यांच्याकडून केली पोलिसांनी सुटका व केला गुन्हा दाखल. या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC 37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच झुंजार SC 37 न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका. धन्यवाद.